4 जुलै 2026चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 6 वाजलेले असतील. संजय नावाचा पोलीस इन्स्पेक्टर त्याची स्टेशनमधली ड्युटी संपवून घरी पोहोच झाला. घरापुढे गाडी लावली आणि दरवाजा वाजवू लागला. त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला. आतमध्ये गेला. जेवण करण्यासाठी बसला. त्याच्या पत्नीने चांगलं जेवण बनवलं होतं. पण काही वेळानंतर त्याची पत्नी उलट्या करू लागली. ज्यावेळेला ती शांत झाली, तिची बहीण उलट्या करू लागली. या इन्स्पेक्टरला बहीण आणि पत्नी दोन्ही होते घरामध्ये. त्यावेळेला ते दोघे उलट्या करतात बघून त्याने जेवण थांबवलं. त्याला वाटलं की जेवणामध्ये काहीतरी विषबाधा झाली काय, असा विचार करून याने त्याच्या बहिणीला आणि पत्नीला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर सुरुवातीला तर त्याच्या पत्नीला चेक करतो आणि म्हणतो की अभिनंदन, तुम्ही लवकरच बाप होणार आहे. आता हा विचारात पडतो की गेल्या 6 महिन्यापासून तर मी ड्युटीसाठी बाहेर होतो. मी तर माझ्या पत्नीसोबत काहीच केलं नाही, तर ही गर्भवती कशी काय झाली. त्याच्या बहिणीला पण चेक करण्यात आलं. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की अभिनंदन, तुम्ही मामा होणार आहे, तुमची बहीण पण गर्भवती आहे. आता त्या ठिकाणी त्याचं डोकं चटकलं. संजय विचार करतो की मी तर कसं काय बोलू आता यांना. त्या ठिकाणी दवाखान्यात तमाशा नको म्हणून तो त्या दोघींना घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर त्याची बंदूक काढतो, दोघींच्या डोक्यावरती ठेवतो आणि विचारू लागतो की काय भानगड आहे, मला नेमकी सांगा, तुम्ही गर्भवती कशी काय झाल्या. आता त्या ज्या वेळेला दोघी सांगायला सुरुवात करतात त्याच्यानंतर हडकंप माजून जातो. कारण संजय जो ऐकतो तो त्याच्या डोक्याच्या बाहेरचं होतं. त्याने जे सांगितलं हे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि पुढे त्याने असं मोठं पाऊल उचललं. त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायलाच पाहिजे आहे. काय आहे पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यामधून. बलिया जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे कर्पुरा नावाचं. या गावामध्ये राहणारा संजय हा जो होता पोलीस इन्स्पेक्टर झालेला होता. काही वर्षापूर्वी ज्या वेळेला त्याची नोकरी लागली वयाच्या 22-23व्या वर्षी, त्यावेळेला त्याच्या घरच्यांनी विचार केला की पोरगा नोकरी लागला आहे, शेती आहे घरी भरपूर, पोरगा आता एकटाच आहे, त्यावेळेला त्याचं लग्न लावून द्यावं. संजयचं लग्न सुनीता नावाच्या एका महिलेसोबत लावून दिलं. दिसायला अतिशय सुंदर होती. आता या दोघांमध्ये चांगलं प्रेम होतं. दोघांचं आयुष्य चांगलं चालू होतं. काही वर्षानंतर संजयचे आईवडील वारले गेले, म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं. त्याच्यासोबत त्याची बहीण एक राहत होती, जी की काही दिवस कॉलेज करून बाहेरच होती राहण्यासाठी. कॉलेज पूर्ण करून घरी आल्यानंतर आता घरामध्ये संजयची पत्नी आणि ही त्याची बहीण अशा तिघांचाच परिवार राहिलेला होता. आता या संजय पोलीस इन्स्पेक्टरबद्दल बोलायचं झालं तर हा जो होता 2 चेहऱ्याचा माणूस होता. म्हणजे कसं, ड्युटीवरती ज्या वेळेला असेल त्यावेळेला एकदम सज्जन माणूस आणि त्याच्यानंतर ड्युटी संपली की याच्यासारखा क्रूर व्यक्ती कोणी नव्हता. तर विषय असा होता की हा जो संजय आहे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या गरीब व्यक्तींना लुटायचं काम करायचं, त्यांच्याकडून लाच घ्यायचा. काही जरी काम करायचं म्हणलं तरी पैशाची मागणी करायचा. पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून द्या म्हणायचा. एका दुकानामध्ये त्याचं कमिशन ठरलेलं होतं, त्या ठिकाणी पैसे ठेवायला लावायचा. या संजयने लाच घेऊन पैसे एवढे कमवले होते की त्याने स्वतःची 8 ते 10 एकर शेती खरेदी केली होती. त्याच्यानंतर याने एक मोठासा बंगला बांधला होता गावामध्ये. त्याच्यामुळे याच्याकडे भरपूर लोकांची रांग लागलेली असायची पैसा घेण्यासाठी. या संजयबद्दल याच्या गावामध्ये चांगलीच चर्चा होती. कोणी याच्याबद्दल चांगलं बोलायचं ज्याला गरज आहे त्याला, आणि ज्याला गरज नाही ते याच्याबद्दल वाईट बोलायचे. पण संजयला याचा कसलाही फरक पडत नव्हता. हा जो संजय होता दारू आणि बायांचा पण नादिक होता. ज्यावेळेला पण हा त्याच्या मित्रासोबत दारू प्यायला बसायचा त्यावेळेला अशा प्रकारे दारू प्यायचा की काय उद्या संपूनच जाईल दारू. एकदम वाईट प्रकारे नशा करायचा आणि नशा करून तो गावातल्या अनेक महिलांसोबत संबंध बनवायचा. हा जो होता नाड्याचा ढिल्ला व्यक्ती. गावामधली अशी एक महिला सोडली नव्हती त्याने जिच्यासोबत याने संबंध केले नसतील. जी महिला चांगल्या पद्धतीने देते तिला तो चांगल्या पद्धतीने घ्यायचा, नसेल तर तो धमकी देऊन पैशाचं लालच देऊन अशा प्रकारे तो सगळं करत होता. आता याच्याबद्दल त्याच्या पत्नीला हे सगळं माहीत होतं, पण त्याची पत्नी ही काही करू शकत नव्हती. त्याची पत्नी सुमन हे सगळं सहन करत होती. आता त्याची बहीण काही दिवसापूर्वी कॉलेज पूर्ण करून गावामध्ये आली होती. तेव्हापासून त्याच्या बहीण आणि पत्नीमध्ये वाद व्हायचा कामावरून. त्याची पत्नी म्हणायची की तू काम कर, त्यावेळेला त्याची बहीण म्हणायची की तू काम कर. यांच्यामध्येच या दोघींचा वाद चालायचा. हा संजय ज्या वेळेला पण पोलीस स्टेशनला जायचा त्यावेळेला याला जेवण कधी भेटत नव्हतं. तो आपल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचा. यांच्या गावाच्या बाहेर एक हॉटेल होतं जो की पोलीस स्टेशनला जाताना लागायचं. या हॉटेलमध्ये काम करणारी एक 35 वर्षांची महिला. मित्रांनो, ज्या वेळेला पण संजय त्या ठिकाणी जेवण करायला जायचा त्यावेळेला याची नजर तिच्यावरती पडायची. पहिल्यापासून हा संजय जो होता तो महिलांचा शौकीनच होता. दिसायला अतिशय सुंदर असलेली ही महिला तिला बघत बघत जेवण करायचा. काही दिवसानंतर त्याला समजलं की ही महिला तर विधवा आहे, हिच्यापाशी चान्स लागू शकतो. त्याच्यामुळे हा संजय तिच्यापाशी ट्राय करू लागला. त्या ठिकाणी त्याचा प्लॅन सक्सेसफुल पण झाला. काही दिवसानंतर ती महिला याच्या जाळ्यात सापडली.
हा संजय तिच्यासोबत वेळ भेटेल तेव्हा संबंध करायचा. कधी कधी तर तिला शहरामध्ये घेऊन जायचा. त्या ठिकाणी हॉटेल रूम बुक केलेली असायची. त्या ठिकाणी संबंध बनवायचा आणि घरी आले की निवांत झोपून जायचा. आता ज्या वेळेला पण त्याची पत्नी त्याच्याकडून अपेक्षा करायची की हा तिच्यासोबत संबंध करेल, त्यावेळेला हा घोरत पडलेला असायचा. त्यामुळे त्याची पत्नी ही निराश झाली होती. ती पण बाहेर जाऊ शकत नव्हती, कोणासोबत संबंध करू शकत नव्हती, कारण त्याचा गावामध्ये एवढा दरारा होता की कोणी त्याच्या घराकडे फिरकून पण बघत नव्हतं. आता त्याची पत्नी झुरत झुरत अशीच जगत होती. दुसरीकडे त्याची जी बहीण होती ती आता एका कॉलेजच्या मित्रासोबत कॉन्टॅक्टमध्ये होती. पण ज्या वेळेला त्या पोराला समजलं की हिचा भाव तर पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि गावातला सगळ्यात दबंग पोलीसवाला आहे, जो की आपल्याला सोडणार नाही, ज्या वेळेला त्याला समजेल की मी त्याच्या बहिणीसोबत हे सगळं करतो, त्यामुळे तो एक दिवशी या संजयच्या बहिणीला म्हणतो की मला तर शक्य होणार नाही, जोपर्यंत तुझा भाव आहे तोपर्यंत मी तुझ्या नादी लागणार नाही. आता तो त्या ठिकाणाहून तिला सोडून देतो. कनिका नावाची त्या संजयची बहीण ती आता त्याच्या भावावरती खूप रागवलेली असायची. त्यामुळे ती घरी काम करत नव्हती अजिबात. याचाच वाईट परिणाम पुढे चालून हिला भोगावा लागणार होता. मित्रांनो, हा जो संजय होता ज्या हॉटेलवाल्या बाईसोबत हे सगळं करत होता, ती बाई काही दिवसानंतर ते गाव सोडून गेली. त्याच्यामुळे आता याचं मन लागेना. ज्या वेळेला पण तो जेवण करायला जायचा हॉटेलमध्ये त्यावेळेला तिची आठवण यायची, पण तो काही करू शकत नव्हता. 10 मार्च 2025ची ती तारीख होती. हा जो संजय आहे पोलीस स्टेशनमध्ये बसलेला होता. त्या ठिकाणी एक महिला रडत रडत आली. त्यावेळेला त्या संजयपाशी आली आणि म्हणाली की साहेब, माझ्या नवऱ्याला सोडा, माझ्या नवऱ्याची काही चूक नाही. संजय विचारतो त्याच्या पोलीस कॉन्स्टेबलला काय प्रकार आहे. तो सांगू लागतो की या महिलेचा पती जो आहे यांच्या गावामध्ये बिना परवान्याचे दारू विकत होता, त्याच्यामुळे त्याला अटक केलेली आहे. त्यावेळेला संजय त्या महिलेकडे बघतो. दिसायला अतिशय सुंदर 26-27 वर्षाची महिला. ज्या वेळेला तिच्याकडे बघितलं त्यावेळेला याचं मन तिच्यावरती आलं. हा संजय त्या महिलेला म्हणतो की ठीक आहे, मी सोडवेल, पण तुम्ही काय करा, सायंकाळचे 5-6 वाजता मला ना बाहेर एक चहाची टपरी त्या ठिकाणी भेटा. संजयच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन चालू होता. तो ज्या वेळेला त्या महिलेला असं म्हणतो त्यावेळेला ती महिला होकार देते आणि त्या चहाच्या टपरीपाशीच बसते. दुपारचे 1 वाजल्यापासून सायंकाळचे 6 वाजेपर्यंत ती त्या ठिकाणीच बसलेली होती. संजय आपली ड्युटी संपवून घराकडे निघायला लागला. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की मी तर चहाच्या टपरीपाशी एक जणाला भेटायला बोलवलंय. त्यावेळेला तो त्या महिलेला बघतो आणि म्हणतो की हां बोला की तुमचं काय झालंय नेमकं. त्यावेळेला ती महिला म्हणू लागते की माझा पती जो की दारू विकतोय म्हणून त्याला अटक केली, पण त्याला एकदा माफ करा, पुढे इथून पुढे तो असं काही करणार नाही. संजय म्हणला सगळं खरं आहे, पण ही केस जी आहे ती वरपर्यंत गेली. आता ही सगळं मिटवायचं असेल तर कमीत कमी 50,000 रुपये लागतील. माझ्याकडे जर 50,000 रुपये असते तर माझा पती दारू विकत बसला असता का. तुम्ही माझ्याकडून काय पण मागा, पण पैसे नाहीत माझ्याकडे. त्यावेळेला संजय त्याच्या शरीराकडे बघतो खालून वरपर्यंत. त्याला काहीतरी वेगळं जाणवतो. तो तिला म्हणतो की ठीक आहे, मला तुमचा नंबर द्या आणि मी बघतो काय करायचं ते, आणि तुमचा पतीला 1-2 दिवसानंतर मी सोडून देईन, काहीतरी ॲडजस्ट करेन, फक्त मला जे पाहिजे ते द्यावं लागेल. ती महिला या संजयला होकार देते आणि हा संजय त्या ठिकाणाहून निघून जातो. सायंकाळचे 7-8 वाजता घरी पोहोचला. आज त्याला भूक लागली होती कारण जास्तच उशिरा घरी आलेला होता. घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला जेवण मागतो. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणते की जेवण वगैरे काय नाही मिळणार, मी एकटीच सगळं आपदूक आहे, तुमची बहीण जी आहे काहीच करत नाही, निवांत बसून खाते. त्यावेळेला हा त्याच्या बहिणीला कनिकाला म्हणतो की काय तू काय काम करत नाही. त्याची बहीण म्हणते की मी काम करायला आहे तर तुझी पत्नी कशासाठी आहे, तुझी पत्नीचं घर आहे, तुझं घर आहे, माझं काय, माझं अजून लग्न झालेलं नाही, मी बघेन माझ्या पतीच्या घरी गेल्यावर काम करेन, तोपर्यंत मी काय करणार नाही. या दोघींमध्ये त्या ठिकाणी भांडण लागतं. संजय उठतो त्या ठिकाणाहून आणि घराच्या बाहेर जातो आणि त्या महिलेने दिलेला नंबर होता त्या नंबरवरती कॉल करतो. ती महिला दुसरीकडून कॉल उचलते. त्यावेळेला हा संजय म्हणतो तुझं घर किती लांब आहे माझ्या घरापासून. ती गावाचं नाव विचारते. तो त्याच्या गावाचं नाव सांगतो. ती म्हणली की 10 किलोमीटर लांब आहे. संजय म्हणला ठीक आहे, मी तुझ्या घरी यायला लागलोय, मला जेवण करायचं तुझ्या घरी. ती महिला म्हणली ठीक आहे या, मी आजच अंड्याची भाजी बनवली, मी तुम्हाला देईन. त्यावेळेला संजय त्याची गाडी काढतो. या दोघींचं भांडण ऐकून त्या ठिकाणाहून निघून जात. सुनित्रा नावाची ती महिला, त्या महिलेच्या घरी संजय पोहोचला. काही वेळानंतर त्या महिलेने जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. ताट वाढलं. संजय त्या ठिकाणी जेवण करतो. बघतो की साधारणचं घर आहे. तिच्या घरी कोणी दुसरं दिसत नाही, एकटीच महिला आहे. त्यावेळेला ती महिलेला विचारू लागतो की काय विषय आहे नेमका, तुझा पती आता आहे, तू एकटीच आहे, कोण नाही का घरी. आता त्यावेळेला ती सुनित्रा म्हणू लागते की माझ्या घरी कोणीच नाही. काही वर्षापूर्वी माझं आणि माझ्या पतीचं लग्न झाले, पण हा जो होता नशेडी व्यक्ती होता, तेव्हापासून त्याने दारू वगैरे विकायला चालू केली. माझं तर आयुष्य वाटोळं झालंय, काय करू शकणार, काहीच करू शकत नाही म्हणली. पती बेकार निघाला. या सुनित्राचं असं बोलणं ऐकून संजयच्या मनामध्ये वाईट वाटतं, पण तो तिच्या शरीराकडे निहाळत होता. आता तिची सुंदरता बघून याला राहवलं नाही. हा तिला म्हणतो की हे बघ, मी तुझ्या पतीला नक्कीच सोडून देईन, त्याच्यासाठी ना 50,000 रुपये लागतील, ते तर मला वाटतं की तू काय देऊ शकणार नाही तुझी परिस्थिती बघून. ती सुनित्रा म्हणते की हो बरोबर आहे,
मी तर काय देऊ शकत नाही. संजय म्हणतो मग एक काम कर, मला ना तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. ज्या वेळेला संजय असं म्हणतो त्यावेळेला ती सुनित्रा त्या ठिकाणी शांत बसते, एका कोपऱ्यात जाऊन बसते, विचार करते. संजयच्या डोक्यात येतं आता तर काय शॉट होतोय काय की माझ्याबद्दल काय तक्रार वगैरे करते का काय, ही एवढा विचार करते त्यावेळेला. हा तिला अजून एकदा म्हणतो की तुझा पतीला मी नक्कीच सोडून देईन उद्या किंवा परवा दिवशी. वरच्या पोलीस अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, मी ते देईन, फक्त तू मला करू दे. त्या ठिकाणी ही सुनित्रा जी आहे काही वेळ विचार केल्यानंतर उठते, रूममध्ये जाते, रूममध्ये बेडवरती बसते आणि संजयला बोलवते. संजय जेवण सोडतो, हातपाय धुतो आणि रूममध्ये घुसतो. त्या ठिकाणी ही सुनित्रा आणि तो संजय त्या ठिकाणी मनसोक्तपणे संबंध बनवतात. संबंध बनवत असताना ती रडत होती. सुनित्रा म्हणायची की माझा पती ही भरपूर दिवस झालं माझ्यासोबत संबंध करत नाही, कायम नशेमध्ये असतो. आज तुम्ही मला जवळ केलंय, मला सोडू नका आणि माझ्याकडनं जे पाहिजे ते घ्या तुम्ही. संजय तिचं असं बोलणं ऐकून खुश होतो आणि म्हणतो की नाही, तुला कधीच सोडत नाही. आता हे दोघं त्या ठिकाणी काही वेळ संबंध करतात. त्याच्यानंतर या दोघांचं मन भरतं. मन भरल्यानंतर संजय पुन्हा जेवण करायला लागतो आणि त्या ठिकाणाहून उठून घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी हा संजय त्याच्या पत्नीला म्हणतो की जेवण वाढ. सकाळचे 9 वाजलेले होते, ड्युटीवरती जायचं होतं. त्याच्या पत्नीने अजून जेवण तयार केलं नव्हतं. या सुनीताचं असं वागणं बघून संजय हैराण होतो. म्हणतो की हिला काय झालं नेमकं. त्यावेळेला ती म्हणते की मला काम होत नाही, तुझी बहीण करत नाही, मी पण करत नाही, कोणी तर एखादी नोकरानी ठेव. त्यावेळेला संजय म्हणतो की ठीक आहे, तुमच्यासाठी एक नोकरच मी शोधून आणतो, त्याच्याशिवाय मी घरी येतच नाही. संजयचं असं बोलणं ऐकून ती सुनीता जी होती ती चांगल्या प्रकारे खुश होते आणि कनिकाला म्हणते की आता आपल्या घरी एक नोकर येईल तर आपल्याला आता कामाची सुट्टी करावी लागेल. तर विषय असा होता की या संजयची बहीण आणि पत्नी मुद्दाम म्हणून भांडण करत होती. या दोघींमध्ये काही भांडण नव्हतं, पण या दोघी जे होत्या त्या कामासाठी कोणीतरी पाहिजे हे विचार करूनच भांडण करत होत्या. त्यांना माहिती होतं की भांडण केलं की त्यांचा भाऊ यांच्या घरी एखादी कामासाठी व्यक्ती घेऊनच येईल. या संजयकडे पैशाची कसलीही कमी नव्हती, त्यामुळे तो एखादा नोकर शोधायला गावाकडे निघतो. भरपूर ठिकाणी चौकशी करतो, पण याच्या घरी काम करण्यासाठी कोणी तयार होत नाही. काही लोक म्हणतात की आम्ही काम करत नाही, तर काही लोक म्हणतात की आम्ही तुझ्या भीतीने काम करत नाही. महिला तर त्याच्या घराकडे फिरकायला पण तयार नव्हत्या. तरी याला कुणी कामासाठी भेटलं नाही. त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. काही वेळानंतर ती जी सुनित्रा होती तिचा फोन येतो आणि ती म्हणू लागते की माझ्या पतीला आज तर सोडणार आहेत का नाही. त्यावेळेला संजय म्हणतो मी प्रयत्न करतो साहेबांशी बोलून. हा जो संजय आहे तो त्याच्या मेन साहेबापाशी गेला. साहेबाला म्हणतो की साहेब, ह्या व्यक्तीला एकदा द्या सोडून, एक चान्स देऊ, काय होईल ते होईल बघू. याची पत्नी लय रडत होती. साहेब पण त्या ठिकाणी त्याला होकार देतो आणि म्हणतो ठीक आहे, जी काय प्रोसेस असेल ती प्रोसेस पूर्ण करा आणि दे सोडून. ज्या वेळेला त्याची ती प्रोसेस पूर्ण करत होता त्यावेळेला संजयच्या डोक्यात आले की याला जर आपण कामासाठी घेऊन गेलो तर. संजय त्या व्यक्तीपाशी जातो, त्याचं नाव किरण होतं. त्या किरणला विचारतो की तुझी पत्नी आली होती, रडत होती खूप, तुझी काळजी करत होती, त्यामुळे मी तुला सोडतोय, पण तू ही दारू का विकतोय. त्यावेळेला किरण म्हणतो की काय करणार साहेब, माझ्याकडे काय काम नाही, त्यामुळे मी ही दारू विकतोय. संजय म्हणाला की तुला काम पाहिजे ना, घरकाम करशील का, जेवण वगैरे बनवा येतं. त्यावेळेला हा किरण म्हणतो की साहेब माझ्यासारखं जेवण कोणी बनवत नाही, मी भरपूर ठिकाणी लग्नाचं जेवण वगैरे बनवलेलं आहे, मी 100% चांगल्या पद्धतीने काम करेल. त्याचं असं बोलणं ऐकून या संजयच्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं त्याला वाटतं आणि हा संजय म्हणतो की ठीक आहे, चल तुझी प्रोसेस झालेली आहे, सायंकाळचे 6 वाजता तू माझ्यासोबत चल, मी तुला एका ठिकाणी कामासाठी घेऊन जातो. तो जो किरण होता तो दुपारीच सुटला, पण बाहेर चहाच्या टपरीवरती बसलेला होता ते संजयची वाट बघत. संजय आला, संजयच्या पाया पडू लागतो, म्हणतो तुम्ही बिना पैशाचं मला सोडले, तुमचं खूप खूप आभार. संजय म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, गाडीवरती बस. त्याला गाडीवरती बसवतो आणि स्वतःच्या घरी घेऊन जातो. त्या ठिकाणी त्याची बहीण, त्याची पत्नी होती. सुनीता बघते की हा संजय जो आहे तो कोणाला तरी घेऊन आलाय. त्यांना वाटलं की नोकरच आलाय, त्याच्यामुळे ते त्याच्यापाशी गेले आणि म्हणले कोण नाही. हा संजय म्हणू लागतो की आपल्या घरी आजपासून हेच काम करेल, जेवण, तुमच्या घरातलं झाडून भांडी हे सगळं करून देईल. संजय म्हणतो करशील ना, ही माझं घर आहे, या ठिकाणी माझी पत्नी आणि बहीण राहते. मित्रांनो, त्यावेळेला हा किरण बघतो त्या संजयच्या पत्नीला, दिसायला अतिशय सुंदर आहे आणि तिच्या चेहऱ्यावरची निराशा त्याला स्पष्ट दिसत होती. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार आले ना, हिच्यासोबत तर मला करायला भेटले तर ठीकच होईल. आता त्या ठिकाणी काही वेळ विचार केल्यानंतर तो किरण म्हणतो ठीक आहे साहेब, मी तुमच्या घरी काम करेल. आता तो त्या ठिकाणी पैशासाठी काम करत नव्हता, पण हा जो किरण आहे तो त्या संजयच्या पत्नीला बघून हैराण झाला होता. तिच्यासाठी हा काम करायला तयार झाला होता. पण ज्यावेळेला तो घरामध्ये गेला त्यावेळेला त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या ठिकाणी कनिका पण होती, तिच्यापेक्षा दिसायला अतिशय सुंदर. त्या ठिकाणी या किरणला आपली तर लॉटरीच लागली. या ठिकाणी 2-2 महिला आहेत. हा किरण जो आहे तो संजयला म्हणतो की मला आज घरी जावं लागेल, घरी जाऊन मी सांगून येतो माझ्या पत्नीला की मी या ठिकाणी कामाला आहे आणि मी सुटलोय.
त्या ठिकाणी संजय किरणला 1000 रुपये देतो आणि म्हणतो ठीक आहे जा, माझी गाडी घेऊन जा आणि लवकर ये सायंकाळी 7-8 वाजता. किरण त्या संजयने सांगितलं तसंच करतो. घरी गेला, 1000 रुपये त्याच्या पत्नीच्या हातात टेकवले आणि म्हणला की मी आजपासून कामाला लागलोय, मी काय दारू वगैरे विकत नाही, तो जो संजय आहे त्याच्या घरी मी काम करणार आहे. त्यावेळेला हे सगळं ऐकून ती सुनित्रा खुश होते आणि मनातल्या मनात त्या संजयबद्दल आभार मानू लागते. काही वेळ त्या ठिकाणी घालवल्यानंतर तो जो किरण आहे तो त्या संजयच्या घरी येतो. संजय म्हणतो की हे बघ, ही जी वरच्या मजल्यावरची खोली आहे त्या ठिकाणी तुझी राहायची सोय केली, त्या ठिकाणी तू सायंकाळच्या वेळी राहू शकतो आणि दिवसभर काम करायचं, जेवण वगैरे बनवायचं, हे तुझं काम. 2 टाईम जेवण, धुणं भांडी करायचं आणि नंतर तुझं जे काही काम असेल ते तू सेपरेट करू शकतो. किरण त्याला होकार देतो आणि त्या ठिकाणी त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करतो आणि त्या ठिकाणी जेवण वगैरे बनवून या महिलांना खाऊ घालतो. त्या संजयला 9 वाजता जेवण वगैरे देतो. संजय खुश होतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. ज्या वेळेला तो त्या ठिकाणी जात होता त्यावेळेला त्या सुनित्राची आठवण आली. त्याच्यामुळे हा संजय गाडी त्या सुनित्राच्या घरी वळवतो. गाडीचा आवाज ऐकून ती सुनित्रा घराच्या बाहेर आली. घराच्या बाहेर आल्यानंतर बघते संजय आहे. पटकन घरात गेली, बेड वगैरे सजवला. त्या ठिकाणी संजय घरामध्ये जाऊन त्या सुनित्राला उचलून बेडवरती घेऊन जातो. तोपर्यंत संबंध करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. अर्ध्या पाऊण तासाने तो त्याचं मन भरल्यानंतर आता त्यावेळेला ती सुनित्रा संजयला म्हणू लागते की तुम्ही माझ्या पतीला काम तर दिलं, पण मला पण पैशाची गरज आहे, मला थोडेफार पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. हे सगळं ऐकल्यानंतर तो संजय तिला 1000 रुपये काढून देतो आणि म्हणतो की काय गरज पडली तर मला सांगत जा, फक्त मला जे पाहिजे ते द्यायचं. ती सुनित्रा त्याला होकार देते. संजय त्या ठिकाणाहून निघून जातो आपल्या पोलीस स्टेशनच्या कामाला. दुसरीकडे तो जो किरण आहे तो त्या संजयच्या घरी चांगल्या पद्धतीने काम करू लागला होता. धुणी भांडी करायचा, चांगलं काम वगैरे करायचं. त्याच्यामुळे त्या संजयची पत्नी आणि त्याची बहीण आता कसल्याही टेन्शनमध्ये नव्हती. दोघी निवांत बसून गप्पा मारायच्या आणि त्या किरणवरती लक्ष ठेवायच्या. किरणला हे सगळं दिसत होतं, या महिला त्याच्याकडे लक्ष ठेवत आहेत. त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने काम करायचा. लवकरच या किरणने या 2 महिलांचं मन जिंकून घेतलं होतं. आता ज्या वेळेला पण या 2 महिलांना बाहेर जावं लागायचं त्यावेळेला या किरणला घेऊन जायच्या. असं करत करत 1 ते 1.5 महिना गेला. त्याच्यानंतर ती संजयची पत्नी होती, निवांत असायची, तिला काही काम वगैरे नव्हतं. त्याची बहीण पण निवांत असायची. आता याच्यामुळे त्या संजयच्या पत्नीच्या शरीरामध्ये असं काहीतरी सनसनाट जाणवू लागली. तिला वाटायचं की आता मला काम नाही, मोकळापणा आहे, फक्त माझ्यासोबत कोणीतरी संबंध करणारे असावे. विषय हाच आहे की संजय जो होता बाहेरच्या महिलांसोबत संबंध करायचा, त्याच्यामुळे त्याच्या पत्नीसोबत याचं जास्त कॉन्टॅक्ट येत नव्हतं. या संजयच्या पत्नी सुनीताने भरपूर प्रयत्न केले होते त्या संजयसोबत संबंध करण्याचे, पण तो बाहेर जात होता, बाहेरच्या महिलांसोबत करत होता. या सगळ्या गोष्टीमुळे तो त्या सुनीतासोबत संबंध करू शकत नव्हता. आता या सुनीताने विचार केला की बाद झाले, याच्या नादी लागून चालणार नाही. असं जर याच्या नादी लागलं तर हा तर माझा आयुष्य बरबाद करेलच, पहिलं केलं आहे पुढे पण करेल. आता ही विचार करते मला ही कुठंतरी शोधावं लागेल. त्याच वेळी नेमकं हा जो किरण आहे त्या ठिकाणी साफसफाई करत होता. त्याच्यावरती नजर पडली. साधारणतः वय 25-26 वर्षे जवान होता. त्याचं हे शरीर बघून या सुनीताच्या मनामध्ये एक इच्छा जागृत झाली. त्यावेळेला ही सुनीता त्याच्या आसपास फिरू लागली, त्याच्यावरती डोरे टाकू लागली. आता या सगळ्या गोष्टीचा अंदाज या किरणला लागला. त्यामुळे हा किरण तोही तिला रिस्पॉन्स देऊ लागला. आता या ठिकाणी दोघांचं जुळलं. 14 जून 2025ची ती तारीख होती. या दिवशी संजय 2-3 दिवसासाठी बाहेर गेलेला होता. सायंकाळचे 6 वाजता त्या संजयची बहीण कनिका ती पण तिच्या वहिनीला म्हणते की वहिनी मला 1000 रुपये पाहिजेत, मी बाहेर चालली, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, त्या ठिकाणी जाणार आहे, मला यायला उशीर होईल. सुनीता त्या ठिकाणी तिला 1000 रुपये देते आणि तिला घरातून लावून देते. त्याच्या अर्ध्या तासानंतर या सुनीताच्या डोक्यामध्ये विचार येतो, मी एकटी घरी आहे, माझ्यासोबत हा किरण आहे, जर मी काय केले तर कोणाला काय समजणार नाही. त्याच्यामुळे ती उठते आणि किरणच्या रूममध्ये जाते. किरण त्या ठिकाणी बसलेला होता. सुनीता म्हणते की काय करतोय? किरण म्हणला काय नाही, बसलोय. सुनीता म्हणते की तू भरपूर दिवस झाले इथं आहे, तुला घरची आठवण येत नाही का, तुझ्या पत्नीची आठवण येत नाही का? किरण म्हणला की आठवण तर भरपूर येते, पण मी काय करू शकतो, पत्नी तिकडं आहे, पोटापाण्यासाठी हे करावं लागतं. त्यावेळेला ही सुनीता म्हणते किरणला की तुझ्या पोटाची तर भूक भागते, पण पोटाच्या खालच्या भुकेचं काय? किरण समजून जातो आणि म्हणतो की मी काय करू शकतच नाही ना, आता जर तिकडे गेलो तर पोटाची भूक राहील. त्यावेळेला ती सुमन म्हणते ठीक आहे, तुझी दोन्ही पण भूक भागवायला तयार आहे बघ मी, तू जर माझ्यासोबत काही वेळ घालवत असशील तर मी तुला 5000 रुपये देईन. आता हे सगळं ऐकून तो किरण तिला होकार देतो आणि म्हणतो की सुनीता म्हणते की काही हरकत नाही, कोण नाही या ठिकाणी, आपण करू शकतो. किरण जाऊन घराचा मेन दरवाजा बंद करतो आणि ते दोघं रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी काही वेळ घालवतात. दोघांचं मन भरतं. दोघंही संबंध करून बाहेर निघले. दोघंही खुश होते. 5000 रुपये किरणला भेटले. सुनीताला ते भरपूर दिवसातून करायला भेटलं होतं. तिचा पती
5 ते 6 महिने झाले तिच्यापासून दूर होता. सायंकाळचे 8-9 वाजता तिची नणंद कनिका ती पण घरी आली. जेवण वगैरे केलं. ते दोघी झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो संजय आहे तो पण घरी आला. अंघोळ वगैरे केली. पुन्हा ड्युटीवरती निघून गेला. ड्युटीवरती जाता जाता हा जो आहे तो किरणच्या घरी गेला. किरणची पत्नी होती. तिच्यासोबत काही वेळ घालवला आणि त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशनला निघून गेला. आता हा सिलसिला अशा प्रकारे चालू झाला होता की त्याच्याबद्दल कोणालाही काही माहीत नव्हतं, पण सगळे मजा मारत होते. हा जो नोकर किरण होता तो चांगल्या पद्धतीने आता घरी सेटल झाला होता. त्याच्यामुळे त्याला काही अडचण नव्हती. संजयची पत्नी सुमन तिच्यासोबत हा संमत करत होता, पण त्याचं लालच वाढतच चाललं होतं. त्याचं लक्ष आता त्या कनिकावरती होतं, त्या संजयच्या बहिणीवरती. तो विचार करायचा की ही तर विवाहित आहे, तिच्या पतीने आधी तिचं घेतलं आहे, पण त्याची जी बहीण आहे ती अविवाहित आहे, कुंवारी आहे. तिच्यासोबत जर मी केलं तर मला बरं वाटेल, असा विचार करून तो किरण त्या कनिकावरती लक्ष ठेवू लागतो. कनिकाचंही त्याच्यावरती लक्ष होतं, पण तिला चान्स भेटत नव्हता. एक दिवशी तिला चान्स भेटला. 18 ऑगस्ट 2025ची ती तारीख होती. या दिवशी कनिका रात्रीचे 6 वाजता म्हणते की माझ्या मैत्रिणींच्या घरी चालले म्हणून निघाले. त्या ठिकाणी तो संजय पण नव्हता घरी. किरण आणि ती सुमन दोघीच घरी होते. सुमन तिला होकार देते आणि निघून जाते. काही वेळानंतर माघारी येते मोबाईल घेण्यासाठी. मोबाईल राहिला होता. बघते तर काय, तिची वहिनी आणि तिच्या घरातला नोकर दोघे संबंध करत आहेत. हे सगळं बघून ती हैराण झाली आणि कनिका म्हणू लागते की थांब, मी माझ्या भावाला सांगते, तो बघ नंतर तुझ्यासोबत काय करतोय. आता हे सगळं ऐकून ती सुनीता म्हणू लागली की तुला जर करायचं असलं तर तू करू शकते, पण कोणाला सांगू नको. आता त्या ठिकाणी किरण पण होकार देतो आणि म्हणतो ठीक आहे, तू माझ्यासोबत करू शकते, पण फक्त त्या संजयला सांगू नको. कनिका त्यांना होकार देते आणि संजयला ओढत रूममध्ये घेऊन जाते. त्या ठिकाणी ती संबंध बनवते. आता कनिका आणि सुनीता दोघेही त्या नोकरासोबत संबंध करत होते. या दोघींना कसलीही भीती नव्हती. बिनधास्तपणे हे सगळं चालू होतं. पण हे काही जास्त दिवस टिकणार नव्हतं. पुढे चालून खूप मोठा कांड होणार होता. हा सगळा सिलसिला 2 ते 3 महिने चालला. 2-3 महिन्यानंतर हा जो किरण आहे तो त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर हा किरण त्या ठिकाणी आजारी पडला. त्या ठिकाणी राहू लागला. तो त्या संजयला फोन करून सांगतो की मी 2-4 दिवस कामाला येऊ शकत नाही, आजारी आहे. संजय त्याला होकार देतो आणि त्याच्या पत्नीला बहिणीला सांगतो. त्यावेळेला त्या दोघी विचार करू लागतात की आता हा जर नाही आला तर कोणासोबत वेळ घालवायचा. 1-2 दिवस गेल्यानंतर ही जी सुनीता आहे ती किरणच्या घरी पोहोचते. किरणच्या घरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पत्नी वगैरे कोणी नव्हतं. रूममध्ये गेली. त्या ठिकाणी त्या किरणला बघते तर किरण बेडवरती झोपलाय, मोबाईल बघत आहे. हे सगळं बघून तिच्या तळपायच्या मस्तकात गेली आणि म्हणू लागली की तू का आला नाही तिकडं, आजारी म्हणून इथं नाटक करत बसलाय आणि मोबाईल बघतोय. किरण म्हणू लागतो मी खरंच आजारी. पण ती सुनीता ऐकण्यासाठी काही तयार नव्हती. त्या ठिकाणी त्या किरण सोबत ती संबंध बनवू लागते जबरदस्तीने. त्या किरणची पत्नी तर घरी नव्हती, पण गावातल्या आसपासच्या महिला ज्या होत्या त्या सगळे हे बघत होत्या. त्यांना लक्षात आलं की कोणतर महिला आहे 2 तासापूर्वी रूममध्ये गेली आणि आत्ता बाहेर आली. ज्या वेळेला त्या किरणची पत्नी नाही त्यावेळेलाच नेमकं कसं काय आली. याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर हा जो किरण आहे तो आपल्या कामावरती परत आला. कामावरती आल्यानंतर ती जी कनिका होती आणि ही सुनीता होती, या दोघींना बरं वाटलं. आता दोघींना सहारा मिळाला होता. आपला हा जो संजय होता तो निवांत बाहेर फिरायचा, ड्युटी करायचा, बाहेरच्या महिलांसोबत वेळ घालवायचा. त्याला घरामध्ये काय चाललंय याच्याबद्दल काही जाणीव नव्हती. एक दिवशी सायंकाळचे 6 वाजता ड्युटी संपवून हा जो संजय आहे तो घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याची पत्नी उलट्या करत होती. ती उलट्या करते बघून त्याला वाटलं काय उचमळत वगैरे असेल, म्हणून तो तिला पाणी वगैरे देतो. त्या ठिकाणी त्याची बहीण पण उलट्या करत बाहेर आली. आता हे सगळं बघून त्याला काहीतरी सिरियस जाणवलं. तो या दोघींना घेऊन दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर तो डॉक्टर याच्या ओळखीचा होता. तो म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही लवकरच बाप बनणार आहेत, तुमची पत्नी गर्भवती आहे. आता हा विचार करू लागतो की मी 6 महिने झालं तर काय केलं नाही, हे कसं काय शक्य आहे. बरं तो समजून घेतो की चला काहीतरी असेल. डॉक्टरांना म्हणला की माझ्या बहिणीला काय झाले. डॉक्टर चेक करतात आणि म्हणतात की तुमची बहीण पण गर्भवती आहे, तुम्ही मामा बनणार आहे. त्या ठिकाणी हा संजय विचार करू लागतो की हे मला मामाच बनवतेत, काय विषय आहे मला जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे तो त्या ठिकाणी रागारागात या दोघींना घरी घेऊन येतो. त्याची जी बंदूक होती या दोघींच्या डोक्यावर ठेवतो आणि विचारतो की काय प्रकार आहे. सुरुवातीला तर कोणी सांगायला तयार नव्हतं, पण काही वेळानंतर या दोघी सांगू लागतात आपल्या घरातला जो नोकर आहे किरण त्याच्यासोबत आमच्या दोघीचे संबंध होते. संजयची बहीण म्हणते की नाही नाही, पहिल्यांदा तुझ्या पत्नीचे होते, मी बघितले, नंतर मी केले. बरं मी तर अविवाहित आहे, माझं समजून जा, पण ही विवाहित आहे, हे सगळं करणं हिला शोभत आहे का. दोघींचं काही ऐकत नाही हा. त्यावेळेला तो दोघींनाही त्या ठिकाणी गोळ्या घालतो. त्या ठिकाणी त्याचा राग शांत होत नाही. तो उठतो आणि त्या किरणच्या घरी पोहोच झाला. किरणच्या घरी त्याची पत्नी होती. ती म्हणते या बसा. तो तिलाही गोळी घालतो आणि म्हणतो तुझ्या पतीने जे केले ते चुकीचं आहे. कुठं आहे पती. त्याच्या पायाला गोळी लागली होती. सांगते पतीचा ॲड्रेस. म्हणते की तो रानात गेलेला आहे. त्या ठिकाणी तिला संपवतो आणि रानात पोहोचतो. किरण म्हणतो की साहेब तुम्ही इकडं कसं काय, मी येणारच होतो घरी. हा जो संजय आहे पळत पळत गेला, किरणला लाथ घातली, खाली पाडलं
डोक्यावरती बंदूक ठेवली आणि म्हणला की तू का रे, माझ्या घरी मी तुला कामाला ठेवलं आणि तू तिथंच कुठं करायला लागला काय. जोपर्यंत काही किरण बोलायच्या मनस्थितीत येतोय तोपर्यंत या संजयने त्याला गोळी घालून संपवलं. तर आत्तापर्यंत 4 लोकांना संपवलं. त्याला माहिती होतं की कायद्यात मी अडकणार 100% कुठं जरी गेलो तरी. त्यामुळे तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला, बंदूक जमा केली आणि त्या ठिकाणी घडलेली घटना सांगितली. तिथं असलेले पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी याला ताब्यात घेतलं. सांगितलेल्या लोकेशनवरती बघायला पाठवलं पोलीस. त्या ठिकाणी खरंच एका ठिकाणी किरण पडलेला आहे, त्याच्या घरी त्याची पत्नी आणि या संजयच्या घरी त्याची पत्नी आणि बहीण अशा चौघांची बॉडी पडलेली आहे. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. संजयवरती चांगल्या प्रकारे गुन्हा दाखल केला. पुढे चालून याच्यावरती जी कारवाई व्हायची ती होईल. पण मला सांगा मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची आहे. तसं बघायला गेलं तर चूक सगळ्याच व्यक्तींची आहे. सगळ्यांनीच थोडा थोडा गुन्हा केलेला आहे. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.